दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडले ईव्हीएम आणि मतदान कार्ड. ईव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभरात संघर्ष पाहायला मिळत असताना ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील भंगारामध्ये ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडले आहेत. या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार असल्याचं कळतंय. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचा प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या या वस्तूमध्ये निवडणूक आयोगाने काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता. 2014 पासून साठा करून ठेवलेल्या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडले जात नसल्याने अखेरीस ते दगडाने तोडण्यात आले. सदर ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्य संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्यांचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काही संबंध नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. सदर खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचं आढळून आलं. शिवाय या खोलीत अनेक पेट्या आढळल्या. गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले. या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेकडून सन 2014 मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यासाठी दिली होती. मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नाही. अनेक मतदारांचे ओळखपत्रही वाटप केले नसल्याचं त्यानिमित्ताने उघडकीस आलं आहे. या प्रकारानंतर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या. त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडला. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. माझ्या मनात शंका का राहावी? मी माझं मत कोणाला दिलंय हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूम मध्ये निवडणुकीच्या संदर्भामधील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे. हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्त्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असे नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे, तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती. त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सद्य परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्त्वाचं साहित्य नसेल तर तो इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती. या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती. या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली. हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं. यामध्ये जुन्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य, लिफाफे, प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं. यातीलच एका ट्रंकमध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले. या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे. त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला. या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या
जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सद्य परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे.